करावी, जो शिंदेकडे जातो त्या प्रत्येकाची सुरू होते बरं का. मग तो संजय गायकवाड असेल, तो बांगर असेल, तर हा माणूस असेल, तिकडे आष्टीकर असेल, त्या सगळ्याच लोकांची. तर थोडक्यात कायद्याचे रक्षण करण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींना कायदे मंडळामध्ये पाठवलेले आहे ते लोक कायद्याचे काय 3-13-9-18 करतायत. विशेष हे सगळं इतक्या उघडपणे चालू असताना या राज्याचे गृहमंत्री मात्र जणू आपण त्या गावचेच नाही आहोत अशा पद्धतीने जर वागत असतील तर ठाकरे सेनेने काय करायचं, ठाकरे सेना करेल. सुषमाताई, आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला बैठक बोलवण्यात आलेली होती, म्हणजे संसदीय बैठक बोलवण्यात आलेली होती, त्यावेळेला सुद्धा संजय दिना पाटील उशिराने पोहोचलेले होते. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेला सुद्धा त्यांनी आवाज सोडून पत्रकारांशी ते त्यावेळेला बोललेले होते. म्हणजे नेमकं घडतंय काय? संजय दिना पाटील काही वेगळा विचार त्यावेळेला करत होते, पत्रकार त्यांना सातत्यानं प्रश्न विचारतायत म्हणून ते बिथरलेले होते, की आता हा कोटला आणि कसला प्रभाव म्हणायचा? नाही, संजय दिनांची तेव्हाची जर भाषा बघितली ना तर बुधवारच्या पत्रकार परिषदेनंतर संजय दिना जे अतिशय डरपोकपणे नाही नाही भाऊ मी कुठे नाही चाललेलो, साहेब मी कुठे नाही चाललेलो, मी साहेब हे करा, म्हणजे अगदी त्याच्या सुद्धा आधी मला वाटतंय सिंधिया पुरस्कार जेव्हा शिंदेना दिल्लीमध्ये मिळणार होता आणि त्यावेळेला संजय दिना तिथे गेलेले होते मला आठवतं. आणि संजय दिना तेव्हा सुद्धा माझ्या एकुलता एक लेखीची शपथ साहेबांना सांगा मी कुठेही जाणार नाहीये. तर जो माणूस स्वतःच्या लेखीची खोटी शपथ घेऊ शकतो, जो कुठलाही देव धर्म मूल बाळ बायको पोरं या कशाचीच ज्याला पर्वा नसते, जो पैशापुढे इतका उन्मत्त झालेला असतो, अशा माणसाकडून काय ती अपेक्षा करायची. आणि पत्रकारांच्या बद्दल असं बोलताना मला खरंच अजूनही आश्चर्य वाटते की या देशातल्या या राज्यातल्या गृहमंत्र्यांचे नेमकं काय आहे, त्या गृहमंत्र्यांचं म्हणणं काय आहे, अमित शहाचं काय म्हणणं आहे या सगळ्यांवर, की तुमच्या सोबत येणारे जे खासदार आहेत हे खासदार जर अशा पद्धतीने पत्रकारांवर डाफरत असतील, पत्रकारांच्या बद्दल अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असतील तर याबद्दल तुमचा स्टँड काय. मला वाटतंय माझा स्टँड माझ्या पक्षाचा स्टँड विचारण्यापेक्षा ताई याच्यामध्ये शिंदेचा स्टँड काय आणि अमित शहाचा स्टँड काय तो विचारला गेला पाहिजे. सुषमाताई, जाणीवपूर्वक ही लोक पत्रकारांवर सोडली जात आहेत ठरवून की पत्रकारांनी प्रश्नच विचारू नये म्हणून पत्रकारांमध्ये एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का. म्हणजे संजय दिना आता लोकप्रतिनिधी न होता त्या भागातले हप्ता वसुली करणारे दादागिरी करणारे ते जे गुंड वगैरे असतात त्या पद्धतीने त्यांनी नवीन प्रोफेशन निवडायचं ठरवलंय का. एकदा विचारले पाहिजेत देशाच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना हे प्रश्न. सुषमाताई, आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राऊतांनी जे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेलं आहे तर त्या संदर्भातला प्रश्न योगेश कदमांना विचारलेला होता. योगेश कदम असं म्हणत होते की संजय दिना पाटील ज्यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला चांगले होते आणि आता राऊतांकडून सुडाचं राजकारण सुरू झालेलं आहे. संजय दिनांची तेव्हा दिशाच नव्हती कायदा मोडायची. संजय दिनांची भाषा तुम्ही अगदी बुधवार दुपारपर्यंतची बघा. संजय दिनांची भाषा आमच्या सोबत असतानाची व्यवस्थितच होती. संजय दिनांना तुम्ही जेव्हा खूप जास्तीचा पैसा दिलाय तेव्हा त्या पैशाची धुंदी इतकी डोळ्यावर चढली आहे की पठ्ठ्याला काहीच दिसत नाहीये पुढचं. त्यामुळे आमच्याकडे आले आणि तुमच्याकडे आले नाही, तुमच्याकडचा पैसा इतका दिलाय की त्या पैशापुढे संजय दिनांना पत्रकार कोण आहे ते सुद्धा कळत नाहीये. म्हणजे भूताने पछाडल्यासारखे जसे लोक असतात ना तसे. आणि हे भित्यापाटी ब्रह्मराक्षस असतं. जेव्हा माणूस खूप आक्रमक किंवा खूप व्हायलंट हिंसक होतो तेव्हा तो सगळ्यात जास्त घाबरलेला असतो. संजय दिनांच्या ठाई असणारी हिंसकता ही संजय दिना कमालीचे आतून हादरलेले आहेत हे दाखवणारी आहे. हे जास्त महत्वाचं. सुषमाताई, राजुल पाटील यांनी आपली जी भूमिका मांडलेली होती की मी ठाकरेंसोबतच आहे, म्हणजे ज्या वेळेला संजय दिना पाटील हे आता ठाकरेंची शिवसेना सोडणार शिंदे गटामध्ये जाणार या चर्चा आणि ज्यावर शिक्कामोर्तब झालेलं होतं त्यावेळेला राजुल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली. त्याच अनुषंगानं ज्या वेळेला आज पत्रकार संजय दिना पाटलांना प्रश्न विचारतात आणि त्यावेळेला ते अशा पद्धतीने डाफरतात, अर्वाच्य भाषेचा वापर करतात, म्हणजे कुठेतरी वैयक्तिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर ते बिथरलेले. जरी राजुल पाटलांनी भूमिका मांडलेली असली तरी माझं आत्ताही तेच म्हणणं आहे की जे जे लोक तिकडे गेले त्यांच्या पोरांवर विश्वास ठेवता कामा नये. ते किती दिवस आमच्या सोबत राहतील आणि उपयोग काय शरीराने इथे आणि मनाने तिथे असतील तर त्यामुळे माझा त्या गोष्टीवर विश्वासच नाही अजिबातच. ठीक.
धन्यवाद सुषमाताई, तुम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया TV9 मराठीकडे देण्यासाठी.